आजच्या ठळक बातम्या. ठरलं, राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत. रिलायन्स नागोठणे कंपनी विरुद्ध भूमिपुत्रांचे आझाद मैदानावर आंदोलन. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पीओपीला भगदाड. महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत रायगड संघाच्या मुलींची चमकदार कामगिरी. मुंबईत दीपावली रोषणाईसाठी लोहार चाळ गजबजली. मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांसोबत पाहून अनेकांना पडलेल्या प्रश्नाचे एक प्रकारे उत्तरच मिळाले असेल. राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान ही युती होऊ शकते. यापूर्वी 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींमुळे या चर्चांना उधाण आले. मात्र आज राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात होते. त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र आले अशी चर्चा जोरदार रंगली आहे. मात्र अजून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. प्रकल्पग्रस्त एकतर कायमस्वरूपी नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा. एकतर कायमस्वरूपी नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा. एकतर रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा. एकतर रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. प्रकल्पग्रस्त एकजुटीचा, प्रकल्पग्रस्त एकजुटीचा कोण बोलताय देणार नाही, कोण बोलताय देणार नाही. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणे आणि वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 7 पासून आझाद मैदान मुंबई येथे प्रमाणपत्रधारक प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. 5 दिवसांनंतरही तोडगा न निघाल्याने आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. 324 प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी द्या, अन्यथा आमच्या जमिनी परत करा असा एल्गार पुकारत रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात आझाद मैदान येथे आंदोलन चांगलेच पेटलंय. 5 दिवसांनंतरही तोडगा न निघाल्याने आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत रिलायन्स नागोठणे कंपनी प्रशासन नोकरीत रुजू होण्याचे कॉल लेटर देऊन आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतले जात नाही, तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणेचे अध्यक्ष गंगाराम मिनमिने व पदाधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त यांनी दिलाय. चोवीस जून 2025 रोजी मंत्रालयामध्ये सौमिक मॅडम ज्या मुख्य सचिव आहेत महाराष्ट्राच्या यांच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये कलेक्टर प्रकाश आंबेडकर साहेब व आमची कमिटी ही उपस्थित होती. त्या उपस्थितीमध्ये सौमिक मॅडम यांनी असे आदेश दिले कलेक्टरला की कायमस्वरूपी नोकरीमध्ये 324 लोकांना सामावून घ्या 2 महिन्याच्या आत. त्याची अंमलबजावणी कलेक्टर साहेबांनी ही अजूनपर्यंत केली नाही व आमची 2 महिने चालढकल करून आमचे दिवस फुकट घालवले. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा 7 तारखेला आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेलो आहोत व आजचा आमचा उपोषणाचा 5वा दिवस चालू आहे. तर माझी अशी मागणी आहे का जर मुख्य सचिवाचे आदेश जर कलेक्टर साहेब जर मानत नसतील तर त्यांच्यावरती पहिल्यांदा हक्कभंगाची कारवाई झाली पाहिजे. व मुख्य सचिवांना माझी अशी विनंती आहे की आपण आमची मीटिंग लवकर मंत्रालयात घेऊन कंपनीला व कलेक्टरला या दोघांना सूचित करावे की यांना कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीसाठी सामील करून घ्यावे. आज आम्ही या आझाद मैदानावर उपोषण घेतला. त्या उपोषण संदर्भात आमच्या जे प्रकल्पग्रस्त आहेत, लेडीज आहेत, त्यांना अंघोळीला पाण्याची प्रॉब्लेम येतोय आणि लोकांना एवढा तकलीफ होतं. उन्हात पावसा उभा राहून हे रिलायन्स अधिकारी म्हणजे नागोठण्याचे रिलायन्स अधिकारी वरिष्ठ ते चालढकल करत असल्यामुळे छल करत चाललेला आहे त्याचा. आणि सर्व आंदोलनांचा प्रकल्प असताना एवढा त्रास पडतोय तर काही लोक आजारी पडत असताना आता बाळासाहेबांनी आम्हाला पाठिंबा दिला. भीमराव आंबेडकर साहेब 3 तारखेला आपल्या
6 तारखेला तर आले होते, 8 तारखेला आले होते. 8 तारखेला आल्यानंतर त्यांनी सांगितलं का निर्णय लागल्याशिवाय आपण इथून उठायचं नाही, असं सगळ्यांच्या मताने सांगलेलं आहे. दिनांक 24 जून 2025 रोजी माननीय मुख्य सचिव सुजाता सौमिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये 324 प्रकल्पग्रस्तांना नागोठणे रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी देण्याचे ठरले आहे. त्याची जबाबदारी 2 महिन्यामध्ये करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी किसन जावले साहेब यांच्यावर सोपवलेले आहे. मात्र 2 महिने होऊन 4 महिने निघाले तरी नागोठणे रिलायन्स कंपनी 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिलेली नाही. एकंदरीत टालाटाल म्हणून आम्ही प्रकल्पग्रस्तांनी 7 ऑक्टोबर 2025ला आझाद मैदानमध्ये आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आज आम्ही गेली कित्येक वर्ष हा संघर्ष करत आहोत. आज हा संघर्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे आणि भूमिपुत्र प्रकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री गंगाराम दादा मिनमिने यांच्या नेतृत्वात हा लढा सुरू आहे. आज या लढ्याला कुठेतरी शासन दरबारी निर्णय झालेला आहे. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेत झालेल्या 24 जून 2025 रोजीच्या बैठकीमध्ये 324 प्रकल्प बाधित प्रमाणपत्रधारकांना प्राधान्य प्रमाणपत्रधारकांना कायमस्वरूपी नोकरीत घेण्यासंदर्भातला निर्णय झाला होता. निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड यांनी तात्काळ 7 दिवसामध्ये सर्व 324 प्रकल्प बाधित प्रमाणपत्रधारकांचे बायोडाटे जमा करून त्याच्या संदर्भात कंपनी व्यवस्थापनावरती आदेश जाहीर करायचे होते. आदेश जाहीर केले असताना कंपनी व्यवस्थापन सांगते की प्रकल्प बाधित प्रमाणपत्र धारकांना ठेकेदारीत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत, परंतु आजपर्यंत शासन दरबारी असा कोणताही कायदा उपलब्ध निर्माण झालेला नाही. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या चकचकीत बाह्यांगांमधील कामातील बोगसगिरी आता हळूहळू उघडकीस येते. नुकताच याचा एक गंभीर नमुना पाहायला मिळाला, जेव्हा मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मदत केंद्राच्या सिलिंगचे पीओपी मोठ्या भगदाडासह खाली कोसळले. सुदैवाने या घटनेवेळी त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. मात्र या घटनेमुळे इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत रायगडच्या अंडर 17 मुलींनी चमकदार कामगिरी करत विजेतापद पटकावलं. बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड मुलींच्या संघाने योनॅक्स सनराई, आमदार स्वर्गवासी अरुणकाका बालभीमराव जगताप, स्मृती महाराष्ट्र सब ज्युनियर आंतरजिल्हा अंडर 17 आणि अंडर 15 राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ही स्पर्धा अहिल्यानगर येथे पार पडली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील खेळाडूंच्या सहभागामुळे ही राज्यातील सर्वाधिक स्पर्धात्मक स्पर्धांपैकी एक ठरली. रायगड संघाकडून उत्कृष्ट कौशल्य, संघभावना आणि जिद्दीने खेळ करणाऱ्या खेळाडूंमध्ये गाथा सूर्यवंशी, अनुष्का एप्टे, आयुषी निर्वाण, रुधिमा म्हात्रे, अनरिया सिंग, अनन्या सिंग यांचा समावेश होता. या यशामागे प्रशिक्षक श्रीशैल मिटकरी आणि संघ व्यवस्थापक प्रशांत मुखर्जी यांचे मार्गदर्शन आणि मेहनत मोलाची ठरली. संपूर्ण मुंबई शहरात दीपावलीचे वातावरण निर्माण झाले. दादर ते परेल आणि लोहार चाळ परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली.
रोषणाईसाठी लागणारे साहित्य येथे माफक दरात विकले जाते, त्यामुळे विक्रेते मोठ्या संख्येने खरेदीसाठी इथे आले आहेत. मुंबई शहरात सर्वत्र इमारतींवर आणि घरांवर विद्युत रोषणाई दिसू लागली आहे. दिवाळी काही दिवसांवर आली आहे आणि चोहीकडे आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.